गुड आफ्टरनून फ्रेंड्स, हाऊ आर यू. आज आपण युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबलमध्ये नवीन एक हे बघणार आहे. साईनच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. साईन 10वीपर्यंत तुम्हाला 30, 45 आणि 60 होतं. आता आपण काही डिफरन्स व्हॅल्यू स्टडी करणार आहे. ओके, तर पेज नंबर लॉग टेबलमधलं बघा. पेज नंबर 10 आणि 11 काढा. तुमच्याकडे लॉग टेबल असले पाहिजे. पेज नंबर 10 and 11. ओके, आपल्याला नॅचरल सायन्स बघायचे. लॉगरिथमिक सायन्स आपल्याला स्टडी नाही 11th 12th. ओके, फक्त आपण नॅचरल सायन्सचा स्टडी करणार आहे. बघा, हा जो कॉलम आहे डिग्रीचा आहे. म्हणजे पेज नंबर 10 वरती डिग्रीच्या कॉलममध्ये 0 पासून ते 44 पर्यंत आहेत. ओके, नंतर पेज नंबर 11 वरती 45 ते 89. 90 का दिलं नाही, कारण साइन 90 आपल्याला माहिती आहे. साइन 90ची किंमत किती असते? 1 असते. हे पण तुम्हाला मी नंतर सांगेन साइन 91 काय असतो वगैरे, किंवा तुमचं मॅथमॅटिक्समध्ये ते होईल. ओके, तर हा पेज नंबर जे 10 आहे, 10 and 11, हा जो आहे कॉलम, इथं बघा रो मध्ये बघा, हा जो सिम्बॉल आहे तुम्हाला अजून सांगायचं राहिलं, 1 डिग्रीवर किती लक्षात 60 मिनिटं. हा डिग्रीचा सिम्बॉल आहे. मिनिट, 1 डिग्री म्हणजे किती? 60 मिनिटं, हे लक्षात ठेवा. ओके, 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट्स, 18, 24, 30, 36, 42, 48 आणि 54 हे मिनिटाचा आहे. आणि खालचा तुम्ही नंतर आपण तो विचार करू. ओके, नंतर हा जो मीन डिफरन्स आहे तो ऍड करायचा आहे. आणि मीन डिफरन्स बघा, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आणि 5 मिनिट. ओके, तुमच्या लॉग टेबलमध्ये असंच आहे का बघा, फक्त पेज नंबर बदलू शकतो. आता माझ्याकडे जे लॉग टेबल आहे त्यात 10 आणि 11 नंबरवर नॅचरल सायन्स आहे. ओके, सुरुवात करायची. 4 टाइप्स आपण बघणार आहे. अतिशय सोपे आहेत, इझी आहेत आणि तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. ज्यावेळेस फिजिक्सचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा प्रॅक्टिकल्सला ज्यावेळेस तुम्ही काही कॅल्क्युलेशन्स करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे साईनच्या व्हॅल्यू लागतात. ज्याच आपण नॅचरल साईन जे बघणार आहे ते सेम टँजेंट आहे. लक्षात, नॅचरल टँजेंट, नॅचरल साईन आणि नॅचरल टँजेंट ह्यात काही बदल नाही, फक्त कोसाइन, नॅचरल कोसाइनमध्ये थोडासा फरक आहे. ओके, सुरुवात करायची. बघा, टाइप 1 बघू आपण. टाइप फर्स्ट, पहिले एक्झाम्पल्स बघू आपण. साइन 30 डिग्री 12 मिनिट. साइन 30 डिग्री आणि 12 मिनिट्स ह्याची व्हॅल्यू बघायची. आतापर्यंत तुम्हाला साइन 30, 45 आणि 60 असे टेबल्स होते. आता काय विचारू शकतात? अतिशय सोपं आहे. 4 टाइप्समध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल नॅचरल सायन्स. आता 30 डिग्री पहिल्यांदा इथं बघा. हा 30 डिग्री, हा जो आहे तो डिग्रीचा कॉलम म्हणतो. हा कॉलम, हा काय पूर्ण. ओके, डिग्री जे ते कॉलम मध्ये बघायचं. ओके, आता डिग्री 30 डिग्री इथं असेल बघा, आणि 12 जे आहे मिनिट्स, ते मिनिट्स बघा. 6चा पाडा लक्षात ठेवायचा. हे 12, 6 मिनिट, 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट्स. ओके, अजून एक सांगतो. साइन 0 हा काय असतो? 0. आणि साइन 90 हा काय असतो? 1. म्हणजे ह्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू, साइन 1 हे पण 0 पॉइंट समथिंग येणार आहे. साइन फॉर एक्झाम्पल 12 असेल, हे पण 0 पॉइंट समथिंग. ज्या व्हॅल्यू येणार ते 0 पॉइंट येणार आहेत. 0 पॉइंट्स जेवढे व्हॅल्यू येतात त्या 0 पॉइंट्स मध्ये येणार आहेत. ओके, आता बघा 30 डिग्री तुमच्याकडे लॉग टेबल असलं पाहिजे. लॉग टेबल काढा, पान नंबर 10 आणि 11, तर समजायला काय जाईल, सोपं जाईल. विदाऊट लॉग टेबल तुम्ही करू नका, हा व्हिडिओ बघू नका. तुमच्याकडे लॉग टेबल असले पाहिजे. 30 डिग्रीच्या लाईनमध्ये ह्या 12 मिनिट्स
आता इथं जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू बघा किती आहे. 30 डिग्री त्या तिथं बरोबर 50-30 आहे का बघा इथं. 50-30. आणि हे जर नीट ऑब्झर्व केलं तर इथं व्हॅल्यू अशा आहेत. पॉइंट मध्ये लक्षात. ती ह्याची जी व्हॅल्यू असणार आहे 30 डिग्री 12 मिनिटाची किती असणार आहे 0.50-30. इझी, अतिशय इझी लक्षात. काय गोड काढ नाही. सायन्सचा डायरेक्ट कशात बघायचा 30 डिग्री कुठे येतंय आणि 12 मिनिटं कुठे येत आहेत. 0.50-30 समजलं पहिलं. दुसरं आपण बघू. दुसरं बघूया. साइन 47 डिग्री, साइन 47 डिग्री 30 मिनिट्स. ओके. आता 47 डिग्री कुठे आहेत बघायचे. समजा इथं 47 आहेत. 47 डिग्री कॉलम मध्ये बघितलं तर रो मध्ये बघा 30 मिनिट्स हा रो इथं आहे आणि बरोबर त्याचा कॉलम. स्केलचा यूज करा आणि इथं जी व्हॅल्यू आहे बघा 47 डिग्री 30 मिनिटं. 47 डिग्री 11 मध्ये बघा 73 आहे बघा. चेक करा सगळ्यांनी, तुम्ही पण चेक करा. ह्याची जी व्हॅल्यू असणार आहे 0.73. देताना मात्र अशी दिलेली त्यांनी. ऍक्च्युअली ते काय असणार आहे 0 पॉईंट असणार आहे. ओके. नेक्स्ट साइन. आता आपण पुढचा बघू 61 डिग्री 48 मिनिटं. 61 डिग्री 48 मिनिटं. आता 61 डिग्री बघा. समजा इथे 61 डिग्री असतील आणि 48 मिनिटं बघा. रो मध्ये त्याचा कॉलम बघायचा किती 61 डिग्री आणि 48 मिनिटं. 61 डिग्री 48 मिनिटं 88-13 आहेत का बघा. हे जे असणार ते 0.8813. चेक करा तुमच्या पण लॉक टेबल मध्ये आहे का 88-13. पुढचा बघू. फोर्थ 75 डिग्री 18 मिनिटं. साइन 75 डिग्री 18 मिनिटं. आता 75 डिग्री हे क्लिअर करतो मी. समजा इथं 75 डिग्री असतील आणि 18 मिनिटं बघा इथे. इथली व्हॅल्यू बघा 75 डिग्री आणि 18 मिनिटं. 75 डिग्री आणि 18 96-73 का बघा. 96-73 म्हणजे किती असणार आहे 0.9673. आणि लास्ट ह्या टाईपचे एक्झाम्पल्स बघा. साइन 22 डिग्री 54 मिनिटं. 22 डिग्री 54 मिनिटं. तर 22 डिग्री इथंच असतील. 54 मिनिटं बघा काय 22 डिग्री 54 मिनिटं. 38-91 चेक करा. 38-91 0.3891. अतिशय सिंपल पहिला टाईप आहे लक्षात. सिंपल आहे. ओके. पॉज करून लिहा. मग आपण सेकंड टाईप बघू. व्हॅल्यू नाही 0 पॉईंट मध्ये हे लक्षात ठेवा. कारण साइन 0 असतो. साइन 0ची व्हॅल्यू 0 आणि साइन 90 काय असणार आहे 1. म्हणजे 0 ते 89 मध्ये सगळ्या ज्या व्हॅल्यू असणार 0 पॉईंट मध्ये असणार आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. लिहिलं. सेकंड टाईप बघू. सेकंड टाईप व्यवस्थित बघा. आता
त्यातलं पहिलं एक्झाम्पल्स बघू आपण. पहिलं एक्झाम्पल जे असणार आहे साइन 30 डिग्री 14 मिनिट्स. साइन 30 डिग्री. आता व्यवस्थित बघा, आपल्याकडे जे मिनिट आहेत 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट, 18 मिनिट, 24, 30 असे. जो 6चा जो टेबल आहे, 6चा जो पाडा आहे 6चा, त्याच्यामध्ये 6 1 6 6 2 6 3 18. आता मला सांगा 30 डिग्री, इथं कॉलम मध्ये 30 डिग्री असेल. ओके. आणि 14 जे मिनिट आहेत, 14 जे मिनिट असणार आहेत 12 मिनिट आणि 18 मिनिटाच्या मध्ये असणार आहेत. किती? 12 आणि 18. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. तर 12 मिनिटात किती मिनिटं ऍड केल्यानंतर 14 मिनिटं होती? 12 मध्ये किती ऍड केल्यानंतर? 2. क्लिअर? मग आता आपण असे फोड करू. हेच साइन 30 डिग्री 12 मिनिट्स प्लस 2 मिनिट्स अशी ऍडजस्टमेंट करायची. डायरेक्ट आपल्याकडे 14 मिनिटं आहेत का इथं? नाही आहेत. म्हणजे आपण काय केलेले? ऍडजस्टमेंट केली. 12 मिनिट आणि 2 मिनिट किती झाले? 14. समजलं? आता काय करायचं? हा साइन 30 कुठे? इथं 12 मिनिटं तर आहेत का नाही? बघा 12. पहिल्यांदा साइन 30 नंतर काय बघायचा? 12 मिनिटं. 12 मिनिटं किती बघा? 30 आणि 12 मग असे 50 30. ओके. समजलं? 14 मिनिटं आपल्याकडे डायरेक्ट नाहीत. परत एकदा सांगतो, 14 मिनिटं आपल्याकडे डायरेक्ट नाहीत. मग आपण त्याची काय केलेली? फोड केलेली. 14 मिनिटाची 12 मिनिटं अधिक 2 मिनिटं म्हणजे किती झाली? 14. आपल्याकडे 12 मिनिटं आपण बघू शकतो. नंतर या 12 मिनिटात आपण किती मिनिटं ऍड केली? 2. हा जो असतो तो मीन डिफरन्स असतो. 2 मिनिटं आपण घेतली. इथं किती आहेत बघा? इथं बघ 5 आहेत. चेक करा 5 आहेत का? बघा 30 डिग्रीचा 12 मिनिट्स आणि हे 2 मिनिटं आपण काय केले? ऍड म्हणजे किती झाले? 14. म्हणजे 12 मिनिटाला इथे किती? 50 30. आणि हे मीन डिफरन्स काय करायचा? ऍड. म्हणजे 5 काय करायचे? असे ऍड करायचे. हे किती मिळाले आपल्याला? 0.5035. क्लिअर? समजला? सेकंड टाइप्स अतिशय इझी. पॉज करून लिहा. आपण दुसरा एक्झाम्पल बघू. दुसरं एक्झाम्पल आहे साइन 49 डिग्री आणि 9 मिनिटं. साइन 43 डिग्री आणि 9 मिनिट्स. हा 43 डिग्री इथे, पण 9 मिनिटं आहेत का? 9 कशाच्या दरम्यान असणार आहे? 6च्या पुढे. 6 7 8 9 पुढे येणार आहे. हे 6 मिनिटात किती ऍड करायला लागतील? 3. म्हणजे किती येतील? 9. मग आपण इथं फोड करू. साइन मग अशी डायरेक्ट बघता येत होते आपल्याला, नंतर डायरेक्ट बघता येत नाही. हा 43 डिग्री 6 मिनिट प्लस 3 मिनिट्स. ओके. मग साइन 43 चा 6 बघायचा इथं. ओके. आता तिसरा मिनिट जो आहे बघूया आपण किती? 43 चा 6 38 33. चेक करा आहे का? 38 33. आणि जो 3 चा मेन डिफरन्स आहे तो 6 आहे. म्हणजे तो 6 काय करायचा? ऍड करायचा. मेन डिफरन्स काय करायचा आहे? ऍड करायचा. हे साइनला, नॅचरल साइनला, नॅचरल टेंजंटला मेन डिफरन्स ऍड करायचा असतो. बट कोसाइनला तो काय करायचा? सबट्रॅक्ट. हे लक्षात आपण कोसाइनच्या वेळेस येणार आहे.
मग किती येईल 6839. 0 पॉईंट लक्षात येतो 6839. क्लिअर. पॉज करून द्या. पुढचं एक्झाम्पल 8241. 82 डिग्री 41 मिनिटं. ओके. आता 41 आपण डायरेक्ट बघू शकत नाही, मग काय करायचं, 82 डिग्री अशी फोड करायची. 42 मध्ये एक करायचं नाही, आपण ऍड करतोय मिनिट. 36 मध्ये किती मिळाल्यानंतर 42 होते, सॉरी 41. 36 मिनिट्स प्लस 5 मिनिट्स. ओके. किती झालं 41. तर 82 कुठे आहेत बघू आपण. समजा इथे 82 आहेत. 36 36 किती आहे बघा लॉक टेबल मध्ये, आणि 5 मिनिटाचा डिफरन्स. बरं, एका लाईन मध्ये पट्टीचा यूज करायचा. 82 82 सगळ्यात तुम्ही पण बघा, मी सांगितलंय माझ्याकडून मिस्टेक होऊ शकते. 99 17 आहे का बघा, 99 17 आणि मेन डिफरन्स 2 आहे का चेक करा. तुम्ही डिफरन्स काय करायचं, ऍड करायचं. 99 19 0.99 19. क्लिअर. सेकंड टाइप पण इझी आहे. पॉज करून द्या. अजून 2 एक्झाम्पल्स बघू. बघा पुढचा बघू. 4 डिग्री आणि 27 मिनिटं. आता 4 डिग्री आहे आपल्याकडं, 27 मिनिटं 24 आणि अधिक 3 करूया. 4 डिग्री 24 मिनिटं अधिक 3 मिनिटं म्हणजे किती झाले 27. 4 चा 24 किती आहे बघू. 4 चा 24 बघा असा आहे 0767 आणि 3 जो आहे तो आय थिंक 9 म्हणजे किती बेरीज बघा 9 7 16 येईल. 0.0776. क्लिअर. किती इझी आहे. पुढचा लास्ट एक बघू ह्या टाईपचा. 15 डिग्री 15 मिनिटं. 15 डिग्री 15 मिनिटं. बघा येईल का सोडवता तुम्ही, ट्राय करा. मी क्लिअर करेपर्यंत ट्राय करा तुम्ही. बघा ट्राय करा पटकन, आपण चेक करूया. इथं बघा आता काय करायचं, साइन 15 डिग्री 15 नाहीत, मग आपण काय करणार आहे 12 अधिक 3. ओके. तर 15 इथं असतील. 12चा बघूया आपण. 12 किती आहे बघा, 15चा 12 26 22 आहे का चेक करा. 26 22 आणि 3 जो आहे तो 8 म्हणजे 10 26 30 26 30. क्लिअर. अशी ऍडजस्टमेंट करायचे. जर इथं जर येत नसेल इथल्या 6 12 18 24 डायरेक्ट जर नसेल तर असे काय करायचे, फोड करायचे, ऍडजस्टमेंट करायचे आणि अशा प्रकारे बघायचं. हा झाला सेकंड टाईप. आता थर्ड टाईप बघू आपण. थर्ड टाइप्स
थर्ड टाईप जो बघणार आहे तो व्यवस्थित लक्ष द्या. थर्ड टाईप मध्ये आपल्याला लागणार 1 डिग्री, म्हणजे 60 मिनिटाचा काय असतो 1 डिग्री असतो, हे लक्षात ठेवा. आता आपण एक एक्झाम्पल बघू. बघा एक एक्झाम्पल घ्या. साइन 46 डिग्री 62 मिनिट. साइन 46 डिग्री 62 मिनिट. आता काय करणार बघा, आपल्याकडे 54 मिनिटापर्यंतच आहे. ओके, 54 मिनिटात किती ऍड करू शकतो आपण? 1 केला मिनिट तर किती होतील? 56. बरोबर का नाही? 2 केले तर किती होतील? सॉरी 55. परत किती होतील? 56, 57, 58, 59 होत आहेत. ही आपण ऍडजस्टमेंट इथं करू शकत नाही. मग आता काय करायचं? मग अशा आपण करत होतो. तिसऱ्या टाईप्सला आता काय करायचं बघा. साइन 46 डिग्री. बघा आता मी हे कसं लिहितोय, 60 मिनिटं अधिक 2 मिनिटं. क्लिअर क्लिअर. 60 आणि 2 हे झाले 65, पण आपल्याकडे 60 बघायला नाही तिथं, येते लक्षात. मग काय करायचं इथं बघा, हा जो 60 मिनिटं आहेत, येते लक्षात. हे 60 मिनिटं म्हणजेच किती असतात? म्हणजे 60 मिनिटाचा काय असतो? 1 डिग्री असतो. इथं साइन 46 डिग्री, इथं काय लिहायचं? 1 डिग्री आणि 2 मिनिटं. समजून घ्या व्यवस्थित. इथं आपण जे ऍडजस्टमेंट आहे सेकंड टाईप गत आपल्याला करता येत नव्हती, सेकंड टाईपला आपण करत होतो, पण इथं येणार नाही. थर्ड टाईप 62 आहे. मला सांगा 62 ची फोड करता येईल का? 54 असे 62 मिनिटाची लास्टला किती? 54 अधिक 5 59च होत आहेत. येते का? समजा जर किती असते 57 जर असते तर आपण काय केलं असतं? 54 मिनिट अधिक किती केलं असतं? 3 मिनिट्स. मीन डिफरन्स ऍड करता आला असता, पण मीन डिफरन्स आपल्याला किती मिनिटापर्यंत आहे? फक्त 5 मिनिटापर्यंत. 54 मध्ये 5 म्हणजे 59 पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि 60 जो असतो 60 मिनिटाचा किती असतो? 1 डिग्री असतो. ओके, हे समजून घ्या. मग आता असे ऍडजस्टमेंट केले. 60 डिग्री सॉरी 60 मिनिटं अधिक 2 मिनिटं म्हणजे किती झाले? 62. आणि 60 मिनिटं म्हणजे किती? 1 डिग्री. 1 डिग्री इथे लिहिलेलं आहे. म्हणजे साइन किती होणार? 46 आणि हे किती झाले? 47 डिग्री. हा 2 मिनिट्स. क्लिअर. काय अडचण? बघा आता इथं 47 डिग्री 2 मिनिटं आहेत. आता 2 मिनिटं आपल्याकडे आहेत का बघायला? मग काय करणार सांगा. आता काय करणार? आता काय करणार सांगा. बघा आता जिथं आपल्याला फोड करायला लागेल. साइन 47 डिग्री 2 मिनिटं आहेत का? पण हे 2 0 मिनिट आणि 6 मिनिटाचे येतात. म्हणजे किती मिनिटात? 0 मिनिटात अधिक 2. क्लिअर. मग आता काय येईल बघा. 0 किती आहेत? 0.7314 आणि 2 किती आहेत? 4. हे किती झाले? 0.7318. क्लिअर. पॉज करून लिहा. पॉज करून लिहा. टेम्परेचर खूप आहे, फॅनची सोय नाही इथं. ओके, बघा 46 डिग्री 65 मिनिटे. 62 चे आपण असे फोड केलेले आणि आपण 54 मध्ये ऍड करू शकत नाही, फक्त आपल्याकडे मेन डिफरन्स 5 आहे. 60 अधिक काय केले? 2. 60 मिनिटं म्हणजे 1 डिग्री. हा 1 डिग्री ह्यात ऍड करायचा. 47चा 2. 2 पण आपण डायरेक्ट बघू शकत नाही. मग काय करा? 47चा दुसरा टाईप आठवा. हा सेकंड टाईप इथं आठवा.
आणि 0चा 2. ओके, क्लिअर. लिहिलं. आता सेकंड एक्झाम्पल बघू. 39-69. (39°69') साइन 39°69'. 54 मध्ये आपण ऍड करू शकत नाही, फार तर मला 59. ते ऍडजस्टमेंट करू आपण. साइन 39°, 60 मिनिटं आधी किती होणार आहे? झालं 69. आपल्याला माहिती 60 मिनिटं म्हणजे किती असतात? 1 डिग्री. म्हणजे काय ना, साइन 39 हा किती होणार आहे? 1 डिग्री 9 मिनिटं. साइन इथे घेणार आहे 40 डिग्री. हा 39 आणि 40 9. ओके, तर 9 आपल्याकडे मिनिटं बघू शकत नाही, मग टाईप 2 आठवा. इथं ऍडजस्टमेंट करतो आपण. साइन 40 डिग्री इथे किती? 6 मिनिटं अधिक 3 मिनिटं. क्लिअर. आता 40 कुठे आहेत बघा. समजा 40 इथे, आता 6 बघा, 6 इथे. 6 किती आहेत बघा. 40चा 6 64-41. आणि 3 जो मेन डिफरन्स आहे 7 आहे का बघा. 7 म्हणजे किती? 64-48. 0.6448. क्लिअर. पॉज करून घ्या. पुढचं एक्झाम्पल बघू. पुढचा बघू. 22°72'. पुढचा साइन 22°72'. बघू शकत नाही आपण, मग काय करायचं? ऍडजस्टमेंट. साइन 22° 60 मिनिटात किती? 12 मिनिटं. क्लिअर. साइन 22° 60 मिनिटं म्हणजे किती असतं? 1 डिग्री. हे 12 मिनिटं. ओके, मग साइन हे 22 आणि 23° 12 मिनिटं. आता डायरेक्ट आपण बघू शकतो 12 मिनिटं आहेत आपल्याकडे. म्हणजे इथं 23 असतील आणि इथं 12. मग बाकी किती येतील? 23चा 12. चेक करा तुम्ही पण बघा. 23चा 12 39 आहे बघा. 0.39. इझी आहे, अतिशय इझी आहे. पुढचं एक एक्झाम्पल बघू. 86. साइन 86° 86 मिनिट्स. साइन 86 आपण काय करणार? 60 आधी किती करायचं? 26. बरोबर आहे का ना? मग साइन 86 हे काय करायचे? 1 डिग्री आणि 26 म्हणजे इकडे ऍड करायचे. साइन काय होतील? 87 हे 26 मिनिटं. परत टाईप 2. 26 आपल्याकडे बघू शकत नाही. 24 आहे. 24 मध्ये 2 ऍड करायचे. साइन 87 24 अधिक 2. क्लिअर. 87 बागुडेत 87 डिग्रीत 24 किती आहेत बघा. 87 24. 87 लॉक टेबल तुम्ही बघा. माझ्या अगोदर पटकन बघा. 87 नंतर पॉज करून लिहित जावा. 24 99 90 आणि 2 0 म्हणजे किती येणार आहे? 0.9990. क्लिअर. पुढचं एक तुम्ही सोडवा. 3 डिग्री 66 मिनिटं. पुढचं सोडवा तुम्ही.
साइन 3 डिग्री 66 मिनिटं. तुम्ही सोडवा. बघा, ट्राय करा. 2 मिनिटात ट्राय करा. म्हणजे काय करणार, साइन 3 डिग्री 60 मिनिटं अधिक 6 मिनिटं. साइन 3 डिग्री हा 1 डिग्री 6 मिनिटं होतो. साइन हा काही 4 डिग्री 6 मिनिटं. आणि 4 डिग्रीचा इथं 6 मध्ये बघा, 6 मध्ये इथं जाईल माझ्याकडे जाईल 4 डिग्रीचा 6 0. सॉरी 0715 0.0715. या पॉज करून लिहिलं. समजा जर असं आलं असतं 59 मिनिटं जर आले असते तर काय केलं असतं, साइन 3 डिग्री 59 म्हणजे 54 मिनिटात अधिक 5 करायचे. सिंपल. 54 मिनिट अधिक 5 झाले 59. आपण बघितला हा टाइप्स. ओके, आता लास्ट टाइप बघू. तो पण खूप महत्वाचा आहे. टाइप नंबर 4. आता ह्या ज्या व्हॅल्यू ह्या फोकस करायचं. खालच्या व्हॅल्यू रेड कलरने लिहिलं त्या व्हॅल्यू. तुम्ही म्हणणार ह्या रेड कलरचं अजून काय तुम्ही घेतलेलंच नाही. घेऊया आपण ते. सिंपल आहे ते सुद्धा. हे 0.0 डिग्री, 0.1 डिग्री, 0.2 डिग्री तुमच्याकडे आहे लॉक टेबल. बघा 5 एक्झाम्पल्स त्याचे आपण बघू. मग थांबवा. होमवर्कला काय देत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. इझी हे, भरपूर एक्झाम्पल झालेत. बघा साइन 1.2 डिग्री. हे एक्झाम्पल साइन समजा असं असेल 35.3 डिग्री. 30.3 डिग्री. आतापर्यंत पॉईंट नव्हता बघा, लक्ष द्या. चौथा टाइप महत्वाचा आहे. आतापर्यंत पॉईंट मध्ये नव्हते, डायरेक्ट 35 डिग्री 3 मिनिटं. आता इथं काय, साइन 35.3 डिग्री. ओके, आता 35 कुठे बघायच्या अगोदर 35 डिग्री आणि डायरेक्ट हे ऍड करा. 0.3 डिग्री कुठेच बघायची. 35 पॉईंट म्हणजे हे कसं असतात, 35 डिग्री आणि त्यात ऍड 0.3. हे 35 डिग्री आणि 35.3 डिग्री अशा होतात. सिंपल आहे. ओके, किंवा हेच तुम्ही असं लिहू शकता. किंवा बाकी येते 35चा 0. समजलं काय, 35.3 डिग्री म्हणजे काय, 35.1 डिग्री, 35.2 डिग्री, 35.3 डिग्री. क्लिअर. म्हणजे काय असणार, 35.3 डिग्री इथली व्हॅल्यू बघा. 35.3 डिग्रीची किती येते, 57-79 येते का बघा, 57. ओके, किंवा और साइन जर असं असेल 35.3 डिग्री, हेच तुम्ही असं लिहू शकता, साइन 35 डिग्री आणि जिथं 0.0 तिथं काय करायचं, 18 मिनिटं लिहायची. सिंपल, तेच येणार आहे. 0.5779. काय अवघड आहे.
पॉईंट मध्ये आल्यानंतर असं बघायचं. दुसरं एक्झाम्पल्स पॉज करून लिहा. 46.7 डिग्री साइन 46.7 डिग्री. सिंपली डायरेक्ट बघायचं 46 कुठे, हे 46.0 डिग्री, 46.1 डिग्री, 46.2 डिग्री, 46.3 डिग्री, 46.4, 46.7 डिग्री. म्हणजे काय 46.7 डिग्री त्याच्या बरोबर इथं बघायचं. इथे बघा 46.7, 46.7 बघा 72 78 येते का 7200. क्लिअर, सिंपल आहे. पुढचं एक बघू आता 77.9 डिग्री. हे सिंपल सगळं 77.9 डिग्री, 77.0 डिग्री, 77.1 डिग्री, 77.3, 77.3, 4, 5 किती बघायचे आपल्याला 9. जिथं 77 असतील म्हणजे काय झाले 77.9 डिग्री आणि ते किती 77.9 0.9778. चेक करा आहे का. हे सफिशियंट आहेत. तुम्हाला समजलं असेल. नॅचरल साइन आणि नॅचरल टँजंट हे सेम आहे. फक्त कोसाइन ते थोडासा फरक आहे. इथं जो मीन डिफरन्स ऍड करतो तो मीन डिफरन्स काय करतं सबट्रॅक्ट करतो आपण. नेक्स्ट व्हिडिओला आपण तो कोसाइनच्या व्हॅल्यू बघू. ओके, थँक्यू.